नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्राच्या जेएम विशेष या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण 3 महत्त्वाच्या बातम्या आज पाहणार आहोत. पहिली बातमी आहे संभाजी भिडेंबद्दल. भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. त्यांच्या मुद्द्यात तथ्य असलं तरी त्यांची उदाहरणं मात्र काहीशी आक्षेपार्ह आहेत असं अनेकांचं मत आहे. तर दुसरी बातमी आहे अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची. देशातील अनेक टोलनाक्यांवरील वसुलीतला काही टक्का थेट गडकरींच्या कुटुंबाकडे जातो असा आरोप दमानिया यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी पुरावे देखील सादर करायची तयारी दाखवली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत मराठवाड्यातील पुराच्या बातम्या. मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. विरोधी नेते देखील नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत. यातून मुख्य मागणी समोर येते ती ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि कर्जमाफीची. ही मागणी पूर्ण होणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. चला आजच्या जेएम विशेषला सुरुवात करूया. सुरुवातीला बातमी पाहूया संभाजी भिडे यांच्या एका विधानाची. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांनी नवरात्रीमध्ये खेळल्या जाणाऱ्या दांडियाविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. दांडिया खेळणं म्हणजे हाणगेपणा असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपण गणपती उत्सव आणि नवरात्रीत दांडिया खेळून त्यांचं वाटोळ केलं असंही भिडे यांनी म्हटलंय. यावेळेस त्यांनी भारत हा निर्लज्ज लोकांचा देश असल्याचं नमूद करत भारतीय संविधानाबद्दल सुद्धा बोलताना त्यांनी संताप व्यक्त केलाय. आम्हाला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नकोय, तर हिंदवी स्वातंत्र्य हवंय. ज्यांना पारतंत्र्य गुलामीची लाज वाटत नाही त्या निर्लज्ज लोकांचा हा देश असल्याचं सुद्धा भिडे यांनी म्हटलंय. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं दुर्गामाता दौड आयोजित केली होती. यावेळेस धारकऱ्यांना संबोधित करताना भिडेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. आपली लायकी काय? हिंदुस्थानची लायकी क्या? संविधान. पोटात मुरडा झाल्यासारखं विद्वान लोक बोलतात. काय संविधान तुमचं? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 1250 1300 वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेलं एखादं जीव असावा असा हा देश आहे. ज्याला लाज वाटत नाही पारतंत्र्याची, परदास्याची, परवश्यतेची, गुलामीची, असल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे. तर काही दिवसांपूर्वी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याआधी सुद्धा त्यांनी अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. त्यांची वादग्रस्त वक्तव्य पाहूयात. सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष हा निव्वळ नपुसकपणा आहे. मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे, पण ते शक्य आहे का? तर नाही. म्हणून धर्मभाव हा भित्रेपणा आहे. मुलं जन्माला येत तर आजही मी एक आंब्याचं झाड लावलं आहे, तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे. यावेळेस त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी सतत काम करण्याचाही संकल्प व्यक्त केला. दुग्रास ग्रहणाच्या काळात मनुष्यानं एखाद्या मंत्राचा जप केला तर त्याला फायदा होतो असं सुद्धा विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे देव देश धर्मासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. आम्ही 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवू, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केली आहेत. तर एकीकडे हिंदू सणांचं प्रोत्साहन सरकारकडून दिलं जाते, तर दुसरीकडे संभाजी भिडे यांची ही वादग्रस्त विधानं समोर येत आहेत. आता यावर काय प्रतिक्रिया समोर येत आहेत हे पाहावं लागेल. जेएम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.